क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर। MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विद GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, AutoCAD, कोर जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, हरड़, मालवड। फोन नंबर 9423304274। रत्नागिरीतील थिबा पॅलेस परिसरात सुरू असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास केंद्रात बनावट आधार कार्ड बनवून बोगस विद्यार्थी बसवून परीक्षा घेतल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि रत्नागिरीतील जागरूक नागरिकांमुळे उघड झालाय। स्थानिक तरुणांना छोटे छोटे रोजगार उपलब्ध होताना त्याचं प्रशिक्षण देण्यासाठी या केंद्राची नुकतीच स्थापना झाली होती। यात हॉटेल मॅनेजमेंटचंही प्रशिक्षण देण्यात येत होतं। मात्र हा संपूर्ण प्रकार बोगस असल्याचं सांगताना मैत्री ग्रुप ऑफ हॉटेल्सचे संचालक कौस्तुभ सावंत म्हणाले, मुळातच कौशल्य विकास केंद्राची स्थापना रत्नागिरीमध्ये का झाली? तर रत्नागिरीमधील जेवढी आजूबाजूची जी गावं आहेत, जिथे जी अनस्किल्ड मुलं आहेत, ह्या अनस्किल्ड मुलांना चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग देऊन त्यांना एक रोजगार योग्य बनवणं असा ह्या कौशल्य विकास केंद्राचा मूळ हेतू होता। परंतु सुरुवातीपासूनच असं लक्षात आलं की ह्या हेतूमध्ये काहीतरी गडबड आहे। कौशल्य विकास केंद्राची जी मुलं बाहेर पडतात ॲडमिशन घेऊन, ती मुलं नेमकी जातात कुठे, की ती बाहेरच पडत नाहीत, की फक्त कागदावरती बाहेर पडतात, हा एक आम्हाला अभ्यासाचा विषय होता। आणि असं आमच्या एक गोष्ट लक्षात आली की हॉटेल जेवढी रत्नागिरीतली हॉटेल्स आहेत, त्या हॉटेलच्या स्टाफची काही इथल्या स्टाफने ID प्रूफ जमा केले, म्हणजे आधार कार्ड म्हणा किंवा फोटो म्हणा असे जमा केले। आणि आम्हाला सांगण्यात आलं की अशा तुमच्या मुलांना आम्ही 3 महिन्याचं तुम्ही त्यांना पाठवू शकत नाही, पण आम्ही त्यांना सेमी स्किल करण्यासाठी ट्रेनिंग देऊ शकतो। आणि आम्ही आमचा त्याच्यातला उद्देश आमचा सफल होतो असं वाटलं, म्हणून आमच्या मुलांची आधार कार्ड आणि त्यांचे फोटो आम्ही हा ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करून घेतली। ही ॲडमिशन प्रोसेस पूर्ण केल्यानंतर 2-3 महिने 4 महिने याच्यात काही झालं नाही। आम्हाला असं वाटलं की हे काहीतरी बंद झालं असेल किंवा काहीतरी झालं असेल, म्हणून आम्ही हा विषय पुढे दिला नाही। परंतु आता ज्यावेळेला ABVPच्या माध्यमातून हा विषय पुढे आला, त्यावेळेला आम्हाला समजलं की आम्ही दिलेल्या आधार कार्डचा कशा पद्धतीने गैरवापर होतोय, आणि त्यामुळे आम्ही ह्या विषयामध्ये जास्त इंटरेस्ट घेतला। आणि आज सर्व पत्रकार बंधूंना आम्ही या ठिकाणी बोलवलं, पोलिसांना आम्ही या ठिकाणी बोलवलं, त्याचबरोबर समाजातील जे काही नागरिक आहेत त्यांनाही आम्ही या ठिकाणी बोलवलं आणि ह्या विषयाचा खुलासा केला की नक्की हे घडलंय कसं। तर ही जी आधार कार्ड तुम्ही बघताय, ही आधार कार्डवरचं नाव वेगळं आहे आणि आधार कार्डवरचा फोटो वेगळा आहे। म्हणजे हा सगळ्यात मोठा राष्ट्रीय गुन्हा आहे की हा गुन्हा, मला वाटतं की ह्याच्यावरती अजामीनपात्र गुन्हा आहे, ह्याच्यावरती जामीन होऊ शकत नाही। तर यावरचं जे फोटो आहे, हा फोटो आणि हे नाव हे वेगळं आहे। म्हणजे प्रत्यक्षात बसलेला विद्यार्थी परीक्षेसाठी हा वेगळा आहे आणि हा जो बसलाय ह्याला माहिती पण नाही की याची इथे परीक्षा झाली। आणि अशा पद्धतीने डमी मुलं बसवून सरकारच्या ज्या काही स्कीम आहेत त्या लाटण्याचा मोठ्या प्रमाणावरती इथे हा मोठा स्कॅम आहे। आणि हा स्कॅम आज आपल्यासमोर उघडकीस आलेला आहे। आज ABVPच्या माध्यमातून जी ABVPची कार्यकर्ती होती, तिने हा विषय जरासा पुढे आणला, तिने हे डेअरिंग दाखवलं, म्हणून आज आपल्या सर्वांना हे समजतंय। मुळात सरकारचा हेतू शुद्ध असतो, त्यांचा हेतू चांगला असतो। सरकारला नवीन नवीन जेव्हा योजना राबवते त्यावेळेला त्यांचा हेतू चांगला असतो, परंतु अशा प्रकारे जे कोणी हे ट्रेनिंग स्कूल चालवत असतील, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवत असतील, त्यांना त्यांची भरपाई करून घ्यायची असेल किंवा त्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळवायचा असेल, म्हणून कदाचित सरकारला अंधारात ठेवून अशा पद्धतीची खोटी आय कार्ड तयार करून एवढे विद्यार्थी बसले असं दाखवून ह्या मुलांकडनं, ह्या मुलांच्या नावाने पैसे उकळले जात असतील। हा मोठा स्कॅम आहे, ह्याची आपण रितसर चौकशी व्हावी अशी आमची मागणी। या केंद्रात शिकवणाऱ्या शिक्षकांनाही या बोगस प्रकाराला सामोरं जावं लागल्याचं सांगताना मैत्री ग्रुप ऑफ हॉटेल्सचे संचालक सुहास ठाकूर देसाई यांनी सांगितलं, फॅकल्टी सुद्धा परीक्षेला बसवले गेले, म्हणजे त्यांच्यावरही कुठल्याही प्रकारचं प्रेशर आहे। म्हणजे याच्यामध्ये हे जर आय कार्ड पाहाल तर या मॅडम इथे टीचर आहेत, ह्या स्टुडंट नाही आहेत, ह्या टीचर आहेत, आणि त्यांनाही अशा प्रकारचं स्कॅमला बळी पडावं लागलं, हे थोडं विचार करण्याची गोष्ट आहे। याची पॉसिबिलिटी आहे, कारण आता सगळीकडे सध्या स्टाफची रिक्वायरमेंट जास्त असते आणि त्याच्या प्रमाणात पुरवठा कमी असतो, त्याच्यामुळे कदाचित समोरून कोणीतरी ऑफर देत असेल। मुळात मला तुम्हाला हे सांगायचं आहे आणि हे आवर्जून सांगावं असं वाटतं की हा स्कॅम आहे म्हणून उघडकीस आणायचा प्रयत्न केलाय।
हे इन्स्टिट्यूट बंद पडावं हा त्याच्या मागचा हेतू नाही. आमचा हेतू शुद्ध आहे की याच्यातून ज्या भावनेने हा सरकारने प्रोजेक्ट आणलाय त्या भावनेने हा प्रोजेक्ट शुद्ध व्हावा. चांगल्या पद्धतीने मुलं या ठिकाणाहून ऍडमिशन घेतलेली असेल त्यांना बाहेर पडावे आणि चांगलं ट्रेनिंग मिळालं आणि चांगली स्किल मुलं मिळाली तरच आमच्या हॉटेल व्यावसायिकांना इन्स्टिट्यूटचा फायदा होईल. हा बनावट आधार कार्डचा राष्ट्रीय घोटाळा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रतिनिधी तेजस खरे यांनी आपली भूमिका मांडताना सांगितलं, मुळात जेव्हा हा तंत्र कौशल्य विकास मार्फत जे अनेक विद्यार्थी शिकत असताना आमचे सुद्धा एक कार्यकर्ते इथे शिक्षण घेत होती आणि त्यानंतर जेव्हा हा प्रकार उघडकीला आला की इथे विद्यार्थ्यांचे नकली आय कार्ड तयार केले जात आहेत आणि त्यांना परीक्षा द्यावी लागत आहे आणि त्यासाठी फोर्स केला जात आहे की दुसरंच कोणीतरी परीक्षेला बसतंय आणि आय कार्ड तर दुसरंच आहे, खोटंच आहे. तर त्यामार्फत आमच्या कार्यकर्त्याने आज जे काय आपल्या ज्या मुलांवरचे संस्कार केले जातात ते कदाचित मिळाल्यामुळे तिने एक पाऊल पुढे घेतलं की नाही आपण याला वाचा फोडली पाहिजे. कारण काय प्रत्येक वेळेला जेव्हा घोटाळा होतो तेव्हा माणूस खूप मनातनं खचतो की बाबा नको आपल्याला पुढे काहीतरी आपल्या पर्सनली वैयक्तिक जीवनात त्याचा काहीतरी त्रास होईल असं अनेकांना वाटतं. आणि आज आमच्या कार्यकर्त्याने हेच आपण विद्यार्थी परिषदेत किंवा अन्य ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये शिकवलं जातं की तुम्ही अन्यायाला वाचा फोडा. आणि आज तिचं मला खरोखर कौतुक वाटतं की तिने वाचा फोडली आणि तिने हा प्रकार सगळ्यांसमोर आणला आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांनाच इथे कळलेलं आहे की आज कशा रीतीने एक मोठी संस्था जी आहे जी नामांकित आहे तिथे काय प्रकार घडतो आहे की ज्या शिक्षणात म्हणजे ज्या सरकारकडून योजना येत आहेत त्याचा ही लोक स्वतःचे खिसे भरण्यासाठी त्याचा वापर करतात असंच म्हणायला हवं की जिथे विद्यार्थ्यांना त्याचा काहीच उपयोग होत नाही. आणि आज रत्नागिरीची परिस्थिती जी बदलली पाहिजे तिच्यामध्ये काही तिळमात्र सुद्धा बदल झालेला नाही. हे मात्र एक खूप खेदजनक गोष्ट आहे असं मला सांगावं असं वाटतं. दिलेलं आहे पोलीस ठाण्यामध्ये हे निवेदन दिलेलंच आहे विद्यार्थी परिषदेने आणि त्यानुसार पुढील कारवाई पोलिसांनी जी काही योग्य कारवाई आहे ती करणारच आहेत आणि त्यानुसार आम्ही आवाहन केलेलं आहे विद्यार्थी परिषदेमार्फत. राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होताना प्रशिक्षण मिळावं यासाठी सुरू केलेल्या या कौशल्य विकास केंद्रात असा बोगस प्रकार घडत असेल आणि स्थानिकांची संधी अन्य लोक हिसकावून घेत असतील तर ही बाब गंभीर असून यावर पालकमंत्री सामंत कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम, रत्नागिरी.